सपोर्टच्या वेळेस एल्बो सपोर्ट घ्यायचा की रिस्ट सपोर्ट घ्यायचा हे समजून घेतलं पाहिजे। सगळ्यात पहिले म्हणजे जर तुम्ही लिमिट्स पुश करत असाल, नवीन स्पॉटर घेऊ नका। ज्याच्यावर तुम्हाला भरोसा आहे, ज्याला टेक्निक्स माहिती आहेत किंवा जिम मधला चांगला ट्रेनर, त्यांनाच स्पॉट करायला सांगा। आता सपोर्टच्या वेळेस काय करायचं, जर तुम्ही वेट्सला लिफ्ट करू शकता आणि त्याला कंट्रोल सुद्धा करू शकता, तुमची ग्रिप स्ट्रॉंग आहे, स्ट्रेंथ चांगली आहे आणि वेट्स तुमच्या कंट्रोलमध्ये आहे, तर एल्बो सपोर्ट वापरला तरी चालतो। पण काही लोकांचं काय होतं, वेट्स उचलतच नाही, पूर्ण बॉडी इनबॅलन्स होती, कंट्रोल जातो, तर अशा वेळेस रिस्टनी सपोर्ट घेतला पाहिजे। कारण अशा वेळेस कधी पण ग्रिप सुटू शकते, कंट्रोल जाऊ शकतो, कारण त्यांची बॉडी एवढी कॅपेबल नसती की वेट्स हँडल करल। तर सिंपल गोष्ट आहे, जो लिफ्टर स्टेबल आहे, कंट्रोल करू शकतो, त्याला एल्बोनी सपोर्ट दिला तरी चालेल। पण जो स्टेबल नाहीये, कंट्रोल नाहीये, त्याला रिस्टनीच सपोर्ट दिला पाहिजे। पण असं तुम्ही कधी करू नका की घेतलं वेट आणि उचललं, कारण इगो लिफ्टिंग करू नका, हवाबाजी करू नका। जितकं वेट तुम्ही प्रॉपर कंट्रोल करू शकता तेवढंच वेट घ्या, आधी त्या वेटला मास्टर करा, मग हळूहळू वेट वाढवा। हे सगळे गोष्टी जर तुम्हाला समजले ना, तर तुम्ही एक चांगले लिफ्टर नक्की बनणार। कारण हे सगळे चुका मी सुद्धा आधी केले होते आणि आता तुम्ही हे सगळं नाही केलं पाहिजे, म्हणून तुम्हाला सांगतोय। आपल्याला मजबूत वेट तर उचलायचंच आहे, पण इंजरी न होता। आणि अशाच फिटनेस रिलेटेड रिअल टिप्स साठी मला फॉलो करायला विसरू नका।